वाढत चालली महागाई, मात्र गुरुदत्तने आणली साड्यांना स्वस्ताई. गुरुदत्त साडी सेंटरने आपल्या असंख्य ग्राहक वर्गासाठी सुरू केला आहे अभूतपूर्व असा साड्यांचा भव्य सेल. अविश्वसनीय अशा फक्त ₹65 मध्ये. ₹65 पासूनच पुढच्या किमतीत खरेदी करा अनेक पॅटर्नच्या नवनवीन साड्या. ₹75 सेमी इटालियन, तसेच 6000 रुपयांची साडी 3000 रुपयात, 3000 ची 1500 आणि 1500 ची 750 रुपयात. कांजीवरम, पैठणी, चंदेरी, कांची सिल्क, पार्टीवेअर साड्यांची, तसेच ड्रेस मटेरियल, लाछा, घागरा चोलीची नाविन्यपूर्ण मालिका निम्म्या किमतीत. आहेरासाठी व लग्न जथ्यासाठी लागणाऱ्या अनेक प्रकारच्या मनपसंत व्हरायटी योग्य किमतीत. गुरुदत्त साडी सेंटरच्या भव्य दालनातील साड्यांचा फ्रेश स्टॉक पाहण्याचा अनुभव घ्या आणि मगच खरेदी करा. फक्त ₹65 पासून साड्या घेऊन चला. 10 जुलै पासून. गुरुदत्त साडी सेंटर, गाळा नंबर 18 व 19, गुरु नानक मार्केट, गांधीनगर. आणि आता गुरुदत्त साडी सेंटरची खास ऑफर. रोज पहिल्या 35 महिला खरेदीदारांना परकर मिळेल फक्त ₹1 आणि दिवसभरात साडी मिळेल फक्त ₹35. श्रावण सरी बरोबर बरसणार. ऑफरची मान्सून मस्ती. बालाजी कलेक्शन्सच्या अनोख्या ऑफर, ज्याची किंमत आहे सस्ती. बाय 2 गेट 1 फ्री. घेऊन जा 1 से 1 ब्रँडेड कपडे घरी. बालाजी कलेक्शन्सचा ग्राहकांसाठी खास मान्सून सेल, ज्यात आहे ऑफरची रेल सेल. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय नावाजलेल्या ब्रँडसह 50 पेक्षा जास्त ब्रँड्सच्या अनेक व्हरायटीज. सूट, ब्लेझर, 3 पीस, शेरवानी, इंडो वेस्टर्न आणि बरच काही मिळणार. पश्चिम महाराष्ट्रातील सगळ्यात लोकप्रिय दालनात तुमच्या स्टाईल स्टेटमेंट आणि पर्सनॅलिटीला शोभणार सारं काही इथे, तेही आमच्या मेगा ऑफर बरोबर. मग वाट कशाची पाहताय? पावसाच्या श्रावण सरी बरोबर मनसोक्त आस्वाद घ्या आमच्या मेगा मान्सून सेल मध्ये. बालाजी कलेक्शन्स, 8वी गली, राजारामपुरी, कोल्हापूर. फोन 0231 253 45 16 आणि 17. सो डोंट वरी, जस्ट हरी. कंडिशन्स अप्लाय. नमस्कार. बी न्यूज मध्ये आपलं स्वागत. सुरुवातीला पाहूया ठळक घडामोडी. शहीद जवान कुंडलिक माने यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात आणि शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार. मोटरसायकलला फॅन्सी नंबर देण्यासाठी 800 रुपयांची लाच घेणारा लिपिक सागर शिंगे आणि एजंट सचिन पाटील अँटी करप्शनच्या जाळ्यात. जवाहरनगर परिसरातील सुरेश लंबोदर मासलकर या तरुणाचा डेंग्यू सदृश्य तापाने मृत्यू. आणि गोवा बनावटीच्या मद्याची वाहतूक करणारी व्हॅन पकडून सुमारे 4.25 लाखांचा मुद्देमाल जप्त. दोघांना अटक. उत्पादन शुल्क विभागाची कारवाई. सविस्तर बातम्यांसह पुन्हा भेटूया थोड्या विश्रांतीनंतर. ओके, टॉस. यस, टॉस. इंजिनिअरिंग साठी कोणत्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं यासाठी करिअर टॉस करताय. उलट करिअर हे असं बंद्या रुपयासारखं खणखणीत करायचं तर मग धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनच्या बीमॅटलाच ऍडमिशन घ्यायचं. धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स बीमॅट. इथं आहे वेल एक्सपिरियन्स्ड अँड हायली क्वालिफाईड स्टाफ, ऍडव्हान्स कम्प्युटर लॅब अँड वायफाय कॅम्पस, स्टेट ऑफ द आर्ट लायब्ररी,
well-equipped laboratory, Industrial grade workshop, loan facility assistance, to and fro bus service. industrial level infrastructure, उज्ज्वल भविष्याची पहाट धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स BMAT. NH4 विकासवाडी कागल. Contact 02325 243 977. तुझ्यासाठी तुझ्या सासूबाईंनी खास नेकलेस आणलाय. नेकलेस मी घेत नाही. आऊ नेकलेस मी घेते सांगा मी येते. जीवनातील मंगल घटिकांना 52 कशी सोन्याचं झगमगतं कोंदण. घरच्या लक्ष्मीचा सुवर्ण सन्मान. सुबकता आणि सौंदर्य. अभयनारायण पोद्दार, गंगावेश, कोल्हापूर. बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारत माता की जय, वंदे मातरम आणि शहीद जवान कुंडलिक माने अमर रहे अशा घोषणांचा गगनभेदी निनाद आज पिंपळगावानं अनुभवला. कागल तालुक्यातील पिंपळगाव इथले जवान कुंडलिक माने सोमवारी रात्री पाकिस्तानच्या गोळीबारात शहीद झाले. गेले 2 दिवस शोककळा पसरलेल्या पिंपळगावात आज सकाळी कुंडलिक माने यांचं पार्थिव लष्कराच्या वाहनातून आणण्यात आलं आणि माने कुटुंबियांसह हजारो ग्रामस्थांच्या अश्रूंचा बांध फुटला. कुंडलिक माने या शहीद जवानावर लष्करी इतमामात आज अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी राज्य सरकारच्या वतीनं गृहमंत्री RR पाटील यांच्यासह अन्य मंत्री महोदय आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. सुनाई थी जो बचपन में वही लोरी सुना दे माँ. सुनाई थी जो बचपन में वही लोरी सुना दे माँ. तू अपनी गोद में अब चैन से मुझको सुला दे माँ. तेरे चरणों में सब कुछ हम लुटाने से नहीं डरते. देश मेरे, देश मेरे. मराठा लाईट इन्फंट्रीचे जवान कुंडलिक माने सोमवारी रात्री जम्मू काश्मीर राज्यातील पूंछ जिल्ह्यात पाकिस्तानी सैनिकांच्या गोळीबारात शहीद झाले. देशाच्या सीमेचं रक्षण करणाऱ्या माने यांच्या वीरमरणाची बातमी मंगळवारी दुपारी वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून कोल्हापुरात आली आणि कागल तालुक्यातील पिंपळगाव बुद्रुक या त्यांच्या मूळ गावी शोककळा पसरली. मंगळवारपासून पिंपळगावमधील सर्व व्यवहार बंद राहिले. मात्र ग्रामस्थांनी कुंडलिक माने यांच्या कुटुंबियांना धक्का बसू नये यासाठी बुधवारी रात्रीपर्यंत त्यांच्या निधनाची बातमी घरातील मंडळींना कळू दिली नव्हती. बुधवारी रात्री कुंडलिक यांचे आईवडील, पत्नी यांना याबाबत माहिती देण्यात आली आणि कुंडलिक माने यांच्या घरातील मंडळींवर दुःखाचा डोंगर कोसळला. कुंडलिकचे मित्र आणि पिंपळगावमधील ग्रामस्थही प्रचंड शोकाकुल होते. या पार्श्वभूमीवर आज पहाटे 5:30च्या सुमारास कुंडलिक माने यांचं पार्थिव टेमलाईवाडी नजीकच्या टीए बटालियनच्या मुख्यालयात आणण्यात आलं. शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, प्रांताधिकारी भाऊसाहेब गलांडे यांनी पुष्पहार अर्पण करून शहीद माने यांना श्रद्धांजली वाहिली. यानंतर बटालियनच्या फुलांनी सजवलेल्या ट्रकमधून कुंडलिक माने यांचा मृतदेह कागल तालुक्यातील पिंपळगाव इथं नेण्यात आला. कुंडलिक माने यांचं पार्थिव पिंपळगावात येताच हजारोंच्या संख्येनं जमलेल्या जनसमुदायाचा बांध फुटला. माने यांचं पार्थिव घरात नेल्यानंतर त्यांच्या आईवडिलांनी आणि पत्नीनं अक्षरशः हंबरडा फोडला. कुंडलिकचे भाऊ, बहीण आणि अन्य नातेवाईकही ओक्साबोक्शी रडत होते.
तर त्यांची दोन्ही मुलं प्रचंड भांबावलेली होती. काही वेळातच माने यांची फुलांनी सजवलेल्या ट्रकमधून अंत्ययात्रा सुरू झाली. भारत माता की जय, शहीद जवान कुंडलिक माने अमर रहे अशा घोषणांनी जनसमुदायानं पराक्रमी जवानाला श्रद्धांजली वाहिली. पिंपळ गावातील प्रमुख रस्त्यांवरून फिरून अंत्ययात्रा शाळेजवळच्या पटांगणावर आली. या ठिकाणी अंत्यविधीसाठी विशेष चौथरा बांधण्यात आला होता. लष्कराच्या ट्रकमध्ये असलेली शवपेटी या चौथऱ्यावर उतरवण्यात आली. त्यानंतर गृहमंत्री आर पाटील, पालकमंत्री हर्षवर्धन पाटील, कामगार मंत्री हसन मुश्रीफ, भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्यासह गृहराज्यमंत्री, जिल्हा परिषद अध्यक्ष, विविध पक्षांचे आमदार, जिल्हाध्यक्ष आणि लष्करातील वरिष्ठ अधिकारी यांनी शहीद माने यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र आणि पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. युवा नेते धनंजय महाडिक यांनीही कुंडलिक माने यांच्या पार्थिवाचं दर्शन घेऊन अभिवादन केलं. त्यानंतर पोलीस दलाच्या वतीनं मानवंदना देण्यात आली. शहीद जवानाच्या अंतिम यात्रेवेळी प्रचंड जनसमुदाय आणि देशभरातील माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बिगुलाच्या धीर गंभीर आवाजात शहीद कुंडलिक माने यांना लष्कराच्या जवानांनी मानवंदना दिली. त्यानंतर बंदुकीच्या फैरी हवेत झाडून या बहादूर जवानाला आदरांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर कुंडलिकचे वडील केरबा आणि लहान मुलगा अमोल यांनी पार्थिवाला अग्नी दिला. देशासाठी प्राणांची आहुती दिलेले कुंडलिक माने पंचत्वात विलीन झाले आणि हजारो डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. दरम्यान कुंडलिक माने यांच्यासारख्या वीर जवानाचं बलिदान वाया जाऊ नये यासाठी पाकिस्तान विरुद्ध केंद्र सरकारनं कठोर पावलं उचलावीत अशी अपेक्षा गृहमंत्री आर पाटील यांनी व्यक्त केली. देशाच्या संरक्षणासाठी महाराष्ट्रातल्या जवानांनी नेहमीच महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे. पाकिस्तानातनं उठावं, कधी निरापराध माणसांच्यावर हल्ला करावा, कधी आमच्या सैनिकांच्यावर हल्ला करावा. सहनशीलतेच्या भूमिका देशांनी सोडाव्यात आणि या देशातल्या सैनिकांच्यावर, सामान्य नागरिकांच्यावर हल्ला केला तर देश या गोष्टी सहन करत नाही असा सक्त संदेश देण्याची वेळ आज आलेली आहे. पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार आणि मंत्री यांचं 1 महिन्याचं मानधन शहीद जवानाच्या कुटुंबियांना देण्यात येईल असं जाहीर केलं. तर नामदार हसन मुश्रीफ यांनी कुंडलिक माने यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारल्याचं सांगितलं. आज ते कुटुंब जर पाहिलं तर मला वाटतं मागच्याच 2 महिन्यापूर्वी कुंडलिक हे या गावामध्ये येऊन गेले होते आणि त्यांची काही स्वप्न होती. मला असं वाटतं पालकमंत्री म्हणून आम्ही सर्व जिल्ह्यातले एकत्रितपणानं त्याची पूर्तता करण्याचा प्रयत्न करू. शासनानं मदत तर केलेलीच आहे, परंतु जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आम्ही जिल्ह्यातले सर्व आमदार, सर्व खासदार, मंत्री महोदय आम्हीसुद्धा आमच्या सर्वांचा 1 महिन्याचा जो पगार आहे, मानधन आहे, ते आम्ही त्याच्या कुटुंबियांना मदत म्हणून निश्चितपणानं देऊ. आणि म्हणून त्याच्या कुटुंबियाची जी आता यापुढच्या संपूर्ण जबाबदारी मी या तालुक्याचा आमदार म्हणून उचलतो. त्यांच्या तिन्ही मुलांचं शिक्षणासाठी माझं फाउंडेशन सर्वतोपरी प्रयत्न करेल आणि त्याला 5 लाख रुपये आपण डिपॉझिट त्या मुलांच्यासाठी आम्ही ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. कुंडलिक माने यांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी आणि त्यांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातून हजारो नागरिक पिंपळगावला आले होते. त्यामुळे अंत्ययात्रेला आणि अंत्यविधीवेळी प्रचंड गर्दी झाली होती. जिल्ह्यातील अनेक वरिष्ठ आणि निवृत्त सैन्य अधिकारी सुद्धा यावेळी आवर्जून उपस्थित होते. पोलीस आणि व्हाईट आर्मीच्या जवानांना गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागली. सुमारे 3 दिवस पिंपळगावनं तणाव आणि दुःखाचा भार सोसला. गावच्या सुपुत्रानं देशासाठी वीरमरण पत्करलं याचा अभिमान व्यक्त होत होताच, पण पाकिस्तानच्या कारवाया रोखण्यासाठी सरकारनं कणखर भूमिका घ्यावी अशी अपेक्षाही अनेकांनी बोलून दाखवली. पाकिस्तानबद्दलचा राग आणि चीड ग्रामस्थांच्या बोलण्यातून दिसत होती. कुंडलिक माने सारख्या जवानानं बलिदान देऊन पुन्हा एकदा भारतीयांच्या मनातलं स्फुल्लिंग प्रज्वलित केलंय.
दरम्यान भाजपचे वरिष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनीही शहीद जवान कुंडलिक माने यांना श्रद्धांजली वाहिली. मुंडे आज आवर्जून कोल्हापुरात आले आणि त्यांनी शहीद जवानाला अभिवादन केलं. मात्र प्रसारमाध्यमांशी बोलताना गोपीनाथ मुंडे यांनी सीमारेषेवरील 5 जवानांचा मृत्यू पाकिस्तानी आतंकवाद्यांमुळे झाल्याचं विधान केलं आणि पुन्हा एकदा एका वादाला तोंड फोडलं. ह्या 5 जवानांनी देशासाठी ते शहीद झाले. पाकिस्तानच्या बॉर्डरवर आतंकवाद्यांनी यांच्यावर हमला केला आणि त्यामध्ये 5 सैनिक कामी आले. कोल्हापुरातील आरटीओ कार्यालयात एजंट आणि अधिकारी कर्मचाऱ्यांच्या साखळीमुळे नागरिकांची लूट होत असल्याची चर्चा नेहमीच होत असते. पण अडला नारायण या म्हणीप्रमाणे सर्वसामान्य नागरिक निमूटपणे सहन करतात. मात्र एका नागरिकाच्या जागरूकतेमुळे वाहन रजिस्ट्रेशन करणाऱ्या लिपिका विरोधात लाचलुचपत विभागात तक्रार झाली. मोटरसायकलला फॅन्सी नंबर देण्यासाठी 800 रुपयांची लाच घेणारा क्लार्क सागर शिंगे आणि त्याचा सहकारी एजंट सचिन पाटील या दोघांना आज सांगली अँटी करप्शन ब्युरोनं सापळा रचून रंगेहात पकडलं. या दोघांना कोल्हापूर अँटी करप्शन विभागाच्या ताब्यात देण्यात आलंय. या कारवाईनंतर आरटीओ कार्यालय आणि परिसरात अक्षरशः सन्नाटा पसरला होता. कोल्हापुरातील आरटीओ कार्यालय नेहमीच या ना त्या कारणानं चर्चेच्या केंद्रस्थानी असतं. इथले अधिकारी, कर्मचारी आणि एजंट यांच्यातील साटलोट सर्वश्रुत आहेच. अनेक वेळा एजंटच कार्यालय चालवत असल्याची टीकाही झाली आहे. त्यामुळेच आरटीओ कार्यालय म्हणजे पैसे टाकल्याशिवाय काम होत नाही असा समज आहे. असाच एका लाचखोरीचा प्रकार आज उघडकीस आला. कोल्हापुरातील सुभाष नगरात राहणाऱ्या शोएब मुजावर यांनी मोटरसायकलसाठी आरटीओ कार्यालयातील 10 क्रमांकाच्या खिडकीवर काम करणारे क्लार्क सागर रामचंद्र शिंगे यांच्याकडे फॅन्सी नंबरची मागणी केली होती. मात्र फॅन्सी क्रमांक तात्काळ देण्यासाठी शिंगे आणि त्यांचा सहकारी एजंट सचिन पाटील या दोघांनी मुजावर यांच्याकडे 800 रुपयांची मागणी केली होती. मुजावर यांनी याबाबतची तक्रार पुणे इथल्या लाचलुचपत कार्यालयात केली होती. अप्पर पोलीस अधीक्षक दत्तात्रय दातार आणि सारंग आव्हाड या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगली इथल्या लाचलुचपत विभागाला याबाबतची कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आज सांगली विभागाचे पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांच्यासह 7 कर्मचाऱ्यांनी आरटीओ कार्यालयात सापळा लावला. शोएब मुजावर यांनी सागर शिंगे आणि एजंट सचिन पाटील यांच्याकडे 800 रुपये दिले. ही रक्कम घेत असताना या दोघांना रंगेहात पकडण्यात आलं. त्यानंतर कोल्हापूर अँटी करप्शनच्या अधिकाऱ्यांना बोलावून त्यांच्या ताब्यात देण्यात आलं. या कारवाईची बातमी पसरली आणि एजंटांनी अक्षरशः पळ काढला. कार्यालयाबाहेरील टपऱ्या सुद्धा ताबडतोब बंद झाल्या. त्यामुळे सुट्टी असल्यासारखी शांतता आरटीओ परिसरात होती. कोल्हापूर आणि आजूबाजूच्या परिसरात डेंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आलेत. गेल्या 2 महिन्यांच्या कालावधीमध्ये कोल्हापूर शहरातील 6 ते 7 जणांचा डेंग्यूमुळे मृत्यू झालाय. आज जवाहरनगर परिसरातील कृष्णाई कॉलनीमध्ये राहणाऱ्या सुरेश लंबोदर मासलकर या तरुणाचा डेंग्यू सदृश्य तापानं सीपीआरमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला. कोल्हापूर शहरात डेंग्यूची साथ मोठ्या प्रमाणात पसरली आहे. खासगी तसंच सरकारी रुग्णालयात डेंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात उपचार घेत आहेत. संभाजीनगर परिसर, करवीरनगर वाचन मंदिर परिसर तसंच रंकाळा चौपाटी आदी परिसरात डेंग्यू तापाच्या रुग्णांची संख्या जास्त आहे. गेल्या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये डेंग्यूमुळे कोल्हापूर शहरातील 6 ते 7 जणांचा मृत्यू झालाय. एखाद्या भागात डेंग्यूचा रुग्ण आढळल्यानंतर त्याची माहिती प्रसारमाध्यमातून कळाल्यानंतर महापालिका प्रशासन जागं होतं आणि त्या परिसरात तात्पुरती स्वच्छता मोहीम राबवली जाते आणि पुन्हा येरे माझ्या मागल्याप्रमाणे मूळ परिस्थिती कायम राहते. जवाहरनगर परिसरातील कृष्णाई कॉलनीमध्ये राहणारे 35 वर्षीय सुरेश लंबोदर मासलकर यांना 4 दिवसांपूर्वी ताप आला होता. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावल्यानं त्यांना सीपीआरमध्ये उपचारासाठी दाखल केलं. उपचार सुरू असताना आज त्यांची प्राणज्योत मालवली आहे. घरातील कर्त्या पुरुषाचा डेंग्यू सदृश्य तापानं मृत्यू झाल्यानं त्यांचं कुटुंबीय हवालदिल झालंय. कृष्णाई कॉलनी परिसरात स्वच्छतेचा अभाव आहे. तुंबलेल्या गटारी आणि कचऱ्याचे ढीग यामुळे दुर्गंधीबरोबरच डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होतीये. महापालिकेच्या आरोग्य विभागाचं याकडे दुर्लक्ष होत असल्यानं रोगराई पसरत असल्याचं इथल्या लोकांचं म्हणणं आहे. दारूची चोरटी वाहतूक करणारी महिंद्रा पिकअप व्हॅन
आंबेवाडीजवळ उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानं आज पकडली. या वाहनातील चोरकप्प्यात असलेला गोवा बनावटीचा मद्यसाठा आणि व्हॅन असा सुमारे 4,20,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोघांना अटक करण्यात आली. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीनं अवैध दारूची निर्मिती, विक्री आणि वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मोहीम सुरू केली आहे. आज या विभागाला एका वाहनातून गोव्याहून कोल्हापूरकडे गोवा बनावटीची दारू आणली जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार उत्पादन शुल्क विभागानं करवीर तालुक्यातील आंबेवाडीजवळ सापळा लावला होता. सकाळी 8च्या सुमारास या ठिकाणी एक संशयास्पद महिंद्रा पिकअप व्हॅन येत होती. या व्हॅनला थांबवून तपासणी केली असता त्यात तयार केलेल्या चोरकप्प्यात गोवा बनावटीचे बॅकपायपर कंपनीचे 10 बॉक्स, रेड्रम कंपनीचे 15 बॉक्स असा 1,20,000 रुपयांचा अवैध मद्याचा साठा आढळून आलाय. या चोरट्या वाहतूक प्रकरणी उत्पादन शुल्क विभागानं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ इथं राहणारे गिरीश नामदेव मोहिते आणि प्रवीण श्रीरंग पवार या दोघांना अटक केलंय. त्यांनी आणलेला मद्याचा साठा आणि वाहन असा मिळून 4,20,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. याबाबतची माहिती उत्पादन शुल्क निरीक्षक RL खोत यांनी दिली आहे. 7:30च्या दरम्यान 8च्या दरम्यान आम्हाला ह्याला आपलं आंबेवाडी पंपाच्या तिथे जवळपास संशयास्पद गाडी दिसली. आम्ही त्याला थांबवले आणि खोलून बघितलं असता तिथं गोव्याचं माल मिळून आला. 2 आरोपी आहेत आणि मालाची मोजमाप चालू आहे. विभागीय उपायुक्त KS पवार आणि अधीक्षक राजेश कावळे यांच्या मार्गदर्शनाखाली RL खोत, आनंदराव किल्लेदार, पंकज खानविलकर, संभाजी बर्गे, जयसिंग खुटावळे आणि सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. इचलकरंजी नजीक पंचगंगा साखर कारखान्यातील क्रेनच्या गिअरबॉक्सला तेल घालत असताना तोल जाऊन पडल्यानं अशोक दत्तू कांबळे या कामगाराचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडली. अपघाताची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली आहे. इचलकरंजी नजीक असलेल्या पंचगंगा साखर कारखान्यात अशोक कांबळे हे गेल्या 25 वर्षांपासून खलाशी म्हणून काम करत होते. सध्या हा कारखाना रेणुका शुगर्स व्यवस्थापनाकडे देण्यात आलाय. आज सकाळी क्रेनच्या गिअरबॉक्समध्ये तेल घालण्याचं काम सुरू होतं. त्यावेळी कांबळे हे सुमारे 35 फूट उंचीवर होते, तर धनवडे हा कामगार त्यांना तेलाचं कॅन देत होता. हे काम सुरू असताना अचानक कांबळे खाली कोसळले. जोराचा आवाज झाल्यानं सर्व कामगार एकत्र आले. त्यावेळी कांबळे हे उंचावरून पडून जागेवरच मृत झाल्याचं निदर्शनास आलं. मशीनच्या लोखंडी पट्टीवर डोकं आपटल्यानं कांबळे यांचा मृत्यू झाला असावा अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. शिवाजीनगर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह हातकणंगले ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. दरम्यान अपघातात कांबळे यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच पंचगंगा कारखान्याचे अध्यक्ष PM पाटील, इंटकचे अध्यक्ष विठ्ठल परबकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. बातमीपत्राच्या पुढच्या भागात पाहूया. विविध मुस्लिम संघटनांच्या वतीनं पाकच्या हल्ल्याचा तीव्र निषेध, पाकिस्तानी ध्वजाची होळी. इचलकरंजीत भटकी कुत्री आणि जनावरांचा वावर वाढल्यानं नागरिक त्रस्त. देशरक्षणासाठी धारातीर्थी पडलेल्या कुंडलिक माने यांच्या कुटुंबियांना माजी नगरसेवक सुहास लटोरे यांच्याकडून लाखाची मदत. कोल्हापुरात आढळले स्वाईन फ्लूचे रुग्ण, आरोग्य यंत्रणा सतर्क. या आणि इतर काही बातम्यांसह बातमीपत्रात पुन्हा भेटूया थोड्या विश्रांतीनंतर. नवा आरंभ चैतन्याचा, नवी संकल्पना गुणवत्तेची, नवा आधार आपुलकीचा. ॲस्टर आधार हॉस्पिटल. कोल्हापूरकरांच्या आरोग्यासाठी नवा सक्षम आधार. अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांनी सुसज्ज, जागतिक दर्जाच्या सेवेस तत्पर, तज्ञ डॉक्टरांमार्फत उपचार. कोल्हापूरकरांचे विश्वसनीय आधार हॉस्पिटल आता नव्या स्वरूपात. ॲस्टर आधार. श्रेष्ठ रुग्णसेवा आपुलकीची, ठेव आहे विश्वासाची. हॅलो,
6 वाजलेत. येताय ना? हो निघतोय. सर निघू? रिटर्नच्या फाईलचं काय झालं? थोडं बाकी आहे. उद्या. आज सर आज माझ्या लग्नाचा वाढदिवस आहे. घरी बायको. हे अर्जंट आहे. सर. ओके सर निघू? घरी मिसेस चिडल्या असतील ना, हॉटेल बासुरीमध्ये घेऊन जा, सगळं व्यवस्थित होईल. होय, हॉटेल बासुरी. इथल्या शुद्ध शाकाहारी मेनूजची लज्जतच न्यारी. महाराष्ट्रीयन, पंजाबी, चायनीज, पावभाजी असो वा सँडविच बर्गर, ग्राहकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. हॉटेल बासुरी. शुद्ध शाकाहारी चवीचा आस्वाद घ्या इथल्या राजेशाही एसी डायनिंग मध्ये. हॉटेल बासुरी, CPR बावडा रोड, जैन बोर्डिंग समोर, कोल्हापूर. महागाई आकाशाला भिडत चाललीये, पण ऐपत नसतानाही रोगांवर उपचार घ्यावाच लागतो. नवीन पाहुणा जन्माला येताना काही वेळा सिझेरियनचा खर्च करावाच लागतो. अनपेक्षित येणारे आजार, अपघातासारखे प्रसंग तर कुटुंबियांना संकटात नेतात. ध्यानीमनी नसतानाही करावे लागणारे औषधोपचार आणि ऑपरेशन्स तर घाबरवून टाकतात. पण आता घाबरण्याची गरज नाही. अस्वस्थ होण्याची वेळ येणार नाही, कारण सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर आपल्यासाठी घेऊन आला आहे रुग्ण सेवेचा धर्म, अत्याधुनिक वैद्यकीय शास्त्राचं मर्म. स्त्रीरोग, प्रसूती, लहान मुलांचे आजार, सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया अशी सेवा देणाऱ्या सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये आहेत तज्ञ डॉक्टर्स, सर्वोत्कृष्ट उपकरणं, साधनं आणि परिपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर. कमीत कमी दर आणि जास्तीत जास्त सेवा सुविधा देणारं सिद्धगिरी हॉस्पिटल म्हणजे केवळ रुग्णालय नव्हे तर रुग्णाधार. कोल्हापूर बदलतंय. हा, विश्वकर्मा बिल्डर्सच्या खानविलकर पेट्रोल पंपालगत नागाळा पार्क इथल्या साईटवर येताच तुम्हीही म्हणाल, होय कोल्हापूर बदलतंय. 2 आणि 3 BHK फ्लॅट सोबत 100 फुटी रस्ता, स्विमिंग पूल, टेनिस कोर्ट, लॉन, जॉगिंग ट्रॅक, लँडस्केप गार्डन, क्लब हाऊस, चिल्ड्रन पार्क, सारं काही विश्वकर्मा प्रेस्टीज मध्ये. 5 एकरांचा भव्य प्रकल्प अगदी कोल्हापूर शहरातच, आणि तरीही निसर्गाच्या सान्निध्यात. घर, संस्कृती आणि फ्रेश ॲटमॉस्फिअर देणारी माणसं. विश्वकर्मा बिल्डर्स कोल्हापूर. फोन 94 220 46 580, 96 73 54 50 50. हेयर ट्रीटमेंट के नाम पे कितने लोग कितनों को टोपी पहनाते हैं. अब ट्रीट कीजिए हेयर लॉस एट डॉक्टर बतराज विद अ कॉम्बिनेशन ऑफ होम्योपैथी एंड मॉडर्न साइंस. हम टोपी उतारते हैं. डॉक्टर बतराज. डॉक्टर बतराज. जागतिक दर्जाची नेत्रसेवा देणारं वासन आय केअर. मोतीबिंदू शस्त्रक्रिया पॅकेजेस 6,000 पासून 60,000 पर्यंत. IQ आणि मल्टीफोकल लेन्सवर खास सूट. तसंच चष्म्यापासून कायमस्वरूपी मुक्ती मिळण्यासाठी अत्याधुनिक मशीनद्वारे अवघ्या काही मिनिटातच पूर्णतः सुरक्षित आणि वेदनारहित उपचार. यासाठी ऍडमिट होण्याचीही गरज नाही. वासन आय केअर हॉस्पिटल, स्टेशन रोड, कावळा नाका, कोल्हापूर. फोन 0231 39 89 000. सोनेरी किरण, लखलखती आभूषण, सौंदर्यपूर्ण हे जगणं सर्वांना हवं हवस. संस्कृती संपन्न करवीर नगरीमध्ये सौंदर्याची गौरव गाथा आणखी समृद्ध होणार. वात्सल्यपूर्ण वातावरणातील कोल्हापुरातील एक अनोखी शोरूम. सौंदर्याचा नवा पैलू. गोल्ड म्युझियम, सोल ऑफ द गोल्ड, राजारामपुरी, मेन रोड, कोल्हापूर. भविष्यात देश तसंच परदेशात नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध करून देणाऱ्या नर्सिंग करिअरचं सर्वोत्तम प्रशिक्षण देणारं सावित्रीबाई फुले कॉलेज ऑफ नर्सिंग.
नर्सिंगचं परिपूर्ण व्यावसायिक प्रशिक्षण देणारी आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्याशी संलग्न असणारी कोल्हापुरातील एकमेव शिक्षण संस्था. 4 वर्ष कालावधी तसंच 50 प्रवेश क्षमतेचा बेसिक BSc नर्सिंग पदवी कोर्स आणि फक्त मुलींसाठी 2 वर्ष कालावधी आणि 20 प्रवेश क्षमतेचा RNM नर्सिंग कोर्स. प्रशस्त कॅम्पस, अनुभवी तज्ञ प्राध्यापक वर्ग, मुलींचे वसतिगृह, सुसज्ज प्रयोगशाळा तसंच ग्रंथालय, सर्वोत्तम रुग्णालयात प्रशिक्षणाची सोय, बस सुविधा आणि भारत सरकारच्या विविध स्कॉलरशिपची उपलब्धता, ज्यांच्या अंतर्गत प्रशिक्षित अनेक विद्यार्थ्यांनी घडवलं आहे आपलं उज्ज्वल करिअर. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचं सावित्रीबाई फुले कॉलेज ऑफ नर्सिंग, ई वॉर्ड, ताराबाई पार्क, कोल्हापूर. फोन 0231 266 8196. पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचा कोल्हापुरातील पहिला 11 मजली प्रकल्प वंडर 11. मजबूत आलिशान घर, सुंदर आयुष्यात भर. 7व्या मजल्यापर्यंत रेडी पोझिशन, 8व्या मजल्यापासून बुकिंग सुरू. संपर्क पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. फोन 94 220 43 745 268 83 03. Exhibitions, sports event, political event, corporate event, stage shows, product launching. Events are not just events, it's an investment. And we help prosper your investment. Creative, a leading event management company in South Maharashtra. Contact number 0231 265 0907 and 9921 6622 66. Our website www.creativesindia.com. इच्छा असूनही मन मारावं लागतं. पुढ्यात आलेलं पंचपक्वान्न बाजूला सारावं लागतं. आयुष्याची गोडीच संपते जेव्हा होतो मधुमेह. पण ही अवीट गोडी पुन्हा आपल्या आयुष्यात आणणारा मधुमेहींचा मित्र मधुमित्र. खास डायबेटिक पेशंट्स आणि आरोग्य जपणाऱ्यांसाठी स्वीटनर्स, बिस्किट्स, पौष्टिक खाद्य उत्पादने, स्नॅक्स, हेल्थ ड्रिंक्स, स्वीट्स अँड चॉकलेट्स, याच बरोबर सोया पनीर, राईस आणि ऑइल्स अशा अनेक वस्तूंचे दालन. हेल्थ केअर प्रोडक्ट सोबत डायबेटिक व गुडघेदुखी पेशंट्स साठीचे स्पेशल फुटवेअर्स, ग्लुकोमीटर्स, अगदी खिशाला परवडणाऱ्या दरात. 200हून अधिक व्हरायटीज एकाच छताखाली. आरोग्यदायी वस्तूंचे एकच छत्र मधुमित्र. करवीर निवासिनी टॉवर्स, झोरबा हॉटेल शेजारी, गवत मंडई, शाहूपुरी, कोल्हापूर. ठीक आहे मॅडम, एकदम फ्री साईज. ठीक आहे, हा मी ट्राय करतो. काय झालं मॅडम? नाही बसत. मॅडम तुम्ही ड्रेस छान चॉईस करता पण तुमच्या साईजला होत नाही. तुमचा प्रॉब्लेम माझ्या लक्षात आला. हे घ्या कार्ड. या पत्त्यावर जा, तुम्हाला इथेच मिळेल तुमच्या समस्येचे उत्तर. आता आपल्या ओव्हरवेटची चिंता सोडा. आजच जॉईन करा स्टार हेल्थ स्टुडिओ. माझं नाव अमित शिंदे. मी 40 दिवसात 20 किलो वजन कमी केलेलं आहे. फंटॅस्टिक जिम आहे. माझे नाव सुधाकर धनवडे. 40 दिवसात 22 किलो वजन झालेलं आहे. फंटास्टिक जिम आहे. अनुभवी आणि तज्ञ प्रशिक्षकांचं योग्य मार्गदर्शन, अत्याधुनिक साधनांनी परिपूर्ण, 100% रिझल्ट ओरिएंटेड स्टार हेल्थ स्टुडिओ. पत्ता पाटणकर कॉलनी, हॉटेल पर्लच्या मागे, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. मोबाईल 9028 45 55 56. जीवनाच्या आर्थिक बाजूला भक्कम आधार. श्रीपतराव दादा सहकारी बँक, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या प्रणालीनुसार कार्यरत असणारी, जिल्ह्यातील ग्रेड 1 दर्जा प्राप्त असणारी अग्रगण्य बँक. 1800 कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल, 0% NPA, RTGS सुविधा, अत्याधुनिक लॉकर्स, स्वमालकीच्या मुख्य कार्यालयासह 3 शाखा. नवीन 3 शाखांना RBI कडून मंजुरी आणि आता सुरू होत आहे ग्राहकांच्या सोयीसाठी कोर बँकिंग प्रणाली. श्रीपतराव दादा सहकारी बँक, ग्राहकांच्या गरजा आणि विश्वास यांना सामर्थ्य मिळवून देणारी बँक. श्रीपतराव दादा सहकारी बँक, 573E, शाहूपुरी, पहिली गल्ली, कोल्हापूर. फोन 266 66 15.
Native Jewelers, change your style. पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग क्षेत्रातील करिअरचं नवं क्षितिज गाठण्यासाठी कोल्हापूरच्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे पॉलिटेक्निक कॉलेज डॉक्टर बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी अर्थात BSIET उच्च शिक्षित आणि अनुभवी प्राध्यापक वर्ग, इंटरनेट सेवेसह सुसज्ज कम्प्युटर लॅब, आधुनिक प्रयोगशाळा तसंच वर्कशॉप, प्रशस्त ग्रंथालय, शिवाय मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल, कॅम्पस इंटरव्ह्यू मार्फत नोकरीतील संधींसाठी तज्ञांचं मार्गदर्शन, याच बरोबर विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिपची सुविधा, मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, सिव्हिल, कम्प्युटर आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग बरोबरच सेकंड शिफ्ट मधील मेकॅनिकल आणि सिव्हिल इंजिनिअरिंग साठी सुद्धा प्रवेश सुरू. डॉक्टर बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी 2130 ई वॉर्ड, ताराबाई पार्क, कोल्हापूर. फोन 0231 265 8613. चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते केंद्रयुगं स्मरामि. 100 वर्ष शुद्धतेची नाती युगायुगांची. वामन हरी पेठे ज्वेलर्स, सोनेरी क्षणांचे सोबती. लक्ष्मीपते केंद्रयुगं स्मरामि. रिक्षा द्वारकादास श्यामकुमार माहितीये ना? माहितीये ना. चला मग. अहो दादा चला. कुठे जायचंय? अहो DS मध्ये. चला. कुठे जाणार? DS मध्ये. DS मध्ये. DS मध्ये. द्वारकादास मध्ये घ्या. हा रिक्षा सरळ द्वारकादास श्यामकुमार मध्ये घ्यायची ना. अहो सकाळपासून 10 जणांना सोडले, तुम्ही 11वे. सकाळपासून मागे लागले, शेवटी उशीर केलातच ना. अहो DS च्या मान्सून सेल मध्ये चाललोय. चांगल्या पसंतीच्या साड्या मिळवायच्या म्हणजे लवकरात लवकर जायला नको का? तुमचं असंच असतं, वराती मागून घोडे. द्वारकादास श्यामकुमारचा मान्सून सेल म्हणजे महिलांसाठी खरेदी उत्सवात भरघोस डिस्काउंट मिळवण्याचा आणि मनसोक्त साड्या खरेदी करण्याचा. तेव्हा आजच भेट द्या DS च्या मान्सून सेलला. द्वारकादास श्यामकुमार, लक्ष्मी रोड, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. इथं लाभते अद्ययावत वैद्यकीय सुविधा. इथं मिळते प्रत्येक झडपेस नवी आशा. इथं ओळखली जाते तुमच्या हृदयाची भाषा. श्री साई कार्डियाक सेंटर, हृदय रुग्णांसाठी सेवाभावी भावनेने कार्यरत कोल्हापुरातील अद्ययावत हॉस्पिटल म्हणजेच महालक्ष्मी हृदयालय प्रायव्हेट लिमिटेड संचलित श्री साई कार्डियाक सेंटर. 25 बेड्सचे सुसज्ज ICCU व क्रिटिकल केअर युनिट, एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, पेसमेकर, बलून व्हॉल्व्होटॉमी यासाठी अत्याधुनिक कॅथ लॅब, बायपास सह सर्व प्रकारच्या हृदय शस्त्रक्रिया करण्यासाठी तज्ञ डॉक्टर्स व प्रशिक्षित नर्सेस यांच्यासह माफक दरात उपचार सेवा. हृदय रुग्णांसाठी वरदायी असणारे 65 बेड्सचे सुसज्ज हॉस्पिटल म्हणजे श्री साई कार्डियाक सेंटर, राजारामपुरी 6वी गल्ली, कोल्हापूर. इथं ओळखली जाते तुमच्या हृदयाची भाषा. बंगला बांधायचा असो वा जनसामान्यांचा निवारा, त्यासाठी बांधकाम हवं मजबूत आणि भक्कम मजबूतीसाठी महालक्ष्मी TMT. अत्याधुनिक तंत्रज्ञान, कामगारांचं कौशल्य आणि अभ्यासू व्यवस्थापनातून दर्जेदार स्टीलची निर्मिती. महालक्ष्मी TMT जास्त वजन पेलण्याच्या क्षमतेसह भूकंपरोधक, म्हणूनच बांधकाम व्यावसायिकात ख्याती. गुणवत्तापूर्ण स्टीलच्या जणू लवचिक वाती. महालक्ष्मी TMT ISI गुणवत्तापूर्ण, अश्युरन्स ऑफ क्वालिटी, वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स. महालक्ष्मी TMT बार्स. भक्कमतेला, विश्वासाची, मजबूतीला युगायुगांची साथ सदा मिळते. महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते. बातमीपत्राच्या या भागात आपलं स्वागत. आता एक नजर राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील काही महत्त्वाच्या घडामोडींवर. पाकिस्तानी कलाकारांना कोणत्याही कार्यक्रमात काम देऊ नका, शिवसेना चित्रपट सेनेचा मराठी, हिंदी चित्रपट निर्मात्यांना इशारा. चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सातारा जिल्हा आणि सत्र न्यायालयाकडून जामीन. ज्येष्ठ रंगकर्मी जयमाला शिलेदार यांचं पुण्यात निधन. सैन्यातील नोकरी शहीद होण्यासाठीच असते, बिहारचे ग्रामविकास मंत्री भीमसिंह यांचं भयंकर वक्तव्य, मुख्यमंत्र्यांनी खडसावल्यानंतर माफीनामा. पूंछमधील हल्ल्यामागं पाकिस्तानी लष्कर, संरक्षण मंत्री AK अँटनी यांचं संसदेत निवेदन.
बिहारमधील 3 शहीद जवानांवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार. मायावतींना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा, बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी FIR रद्द. वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत सायना नेहवालची विजयी घोडदौड. केंद्र सरकारनं आता पाकिस्तानला जशास तसं उत्तर द्यावं आणि भविष्यात अशा प्रकारचे हल्ले होऊ नयेत यासाठी कठोर कारवाईचं धोरण राबवावं अशी मागणी सर्व स्तरातून होऊ लागली आहे. विविध मुस्लिम संघटनांनी आज शहीद जवान कुंडलिक माने यांना आदरांजली वाहून पाकच्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध केला. कोल्हापुरातील मुस्लिम समाजानं खाटीक चौकात पाकिस्तानचा राष्ट्रध्वज जाळून जोरदार घोषणाबाजी केली. तसंच इचलकरंजी आणि करवीर तालुक्यातील परिते इथंही शहीद जवान कुंडलिक माने यांना श्रद्धांजली वाहून पाकिस्तानचा निषेध करण्यात आला. पाकिस्तानी सैन्यानं केलेल्या गोळीबारात कागलचे जवान कुंडलिक माने यांना वीरगती प्राप्त झाली. पाकिस्तानी सैन्यानं केलेल्या या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आज कोल्हापुरातील खाटीक चौकात मुस्लिम समाजातील मान्यवर आणि विविध संघटना एकत्र आल्या. पाकिस्तानच्या मुजोरीला चोख उत्तर देण्याची वेळ आली आहे. केंद्र सरकारनं आता कठोर कारवाई करावी आणि पाकिस्तानला धडा शिकवावा अशी मागणी मुस्लिम समाजातील मान्यवरांनी केली. जे आम्हाला झोपलेल्या टायमाला त्यानं आमच्यावर गोळ्या घातल्या आणि आमच्या जवानाला शहीद केलं, हे गांडूसारखं काम आणि कोणचं लज्जास्पद नाही आहे. तर यांच्याबरोबर मैत्री न करता युद्ध पुकारावं, आमच्या सीमेचं रक्षण करावं, त्याच्यासाठी आम्हाला काही बी आहुती द्यावी लागेल, आम्ही द्यायला तयार आहोत. देशासाठी मरण्याने मिटण्याचं हे आमच्या रक्तामध्ये लिहिलेलं आहे आणि आमच्या धर्मगुरूंनी आम्हाला शिकविलेलं आहे की मातीसाठी तुमचं सगळं काय त्याग द्या, पण मातीचं इमान राखा, हे आम्हाला शिकविलेलं आहे. 1 वर्ष 6 महिन्यापाठीमागं जी घटना घडली होती ती शहीदांची मुडकी कापण्याची, त्यानंतर हा दुसरा हल्ला झाला. आता परत हल्ला सहन न करता युद्ध पुकारणे हे सगळ्यात सर्वश्रेष्ठ ठरणार आहे असं मला अंत झालेला आहे. आता सैन्यशक्तीचा आमचा अंत झालेला आहे. तरी आपण ह्या आमचं असं म्हणणं आहे की सरकारनं जसं नावामध्ये मनमोहन सिंग आहे ते सिंह जागा व्हावा आणि हे युद्ध पुकारावं असं वाटतं. विविध संघटनांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केलाय. शहीद जवान कुंडलिक माने यांना यावेळी आदरांजली वाहण्यात आली. संतप्त मुस्लिम कार्यकर्त्यांनी पाकिस्तानचा राष्ट्रध्वज जाळून निषेध व्यक्त केला. जलादो जलादो पाकिस्तान जलादो, भारत माता की जय अशा घोषणांनी मुस्लिम कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. या प्रसंगी जाफर मलबारी, राजू नदाफ, याकूब खाटीक, अल्ताफ धांजी, अल्ताफ बागवान, अरशद अत्तार, साहिल मुजावर, रमजान कुरणे, इर्शाद फोडगे, मुश्ताक तहसीलदार, राजू बागवान, DB मुल्ला, हमीद बागवान यांच्यासह विविध मुस्लिम संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान करवीर तालुक्यातील परिते भोगावती इथं राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं शहीद जवान कुंडलिक माने यांना श्रद्धांजली वाहून भोगावती परिसरात निषेध फेरी काढण्यात आली. या रॅलीत व्यापारी, शालेय विद्यार्थी आणि वडाप संघटनेचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. भोगावती इथं शाहू महाराजांच्या पुतळ्यासमोर पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या पुतळ्याचं दहनही करण्यात आलं. यावेळी अरविंद कारंडे, मकरंद पाटील, संतोष पाटील, आशुतोष पाटील, अमर पाटील, पांडुरंग कावणेकर आदी उपस्थित होते. दरम्यान इचलकरंजी इथंही काँग्रेस भवनमध्ये माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शहीद जवान कुंडलिक माने यांच्या प्रतिमेचं पूजन करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी राहुल आवाडे, रवी जावळे, पांडुनाना बिरंजे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. कबनूर शिवसेना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं प्रांत कार्यालयासमोर पाकिस्तानच्या विरोधात घोषणाबाजी करून निदर्शनंही करण्यात आली. दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन देण्यात आलं. यावेळी दगडू कुंभार, भारत पोवार, अशोक कांबळे, शिवाजी पाटील, रवींद्र धनगर यांच्यासह शिवसेना, RPIचे पदाधिकारी, कार्यकर्तेही उपस्थित होते. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं इचलकरंजीत रॅली काढून गोविंदराव हायस्कूल इथं भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यात आला. रॅली गांधी पुतळा इथं आल्यानंतर शहीदांना श्रद्धांजली वाहून निषेध सभा घेण्यात आली. यावेळी शहर मंत्री सागर शिरगावे, पंकज पाटील, नितीन पाटील, स्वागत परुळेकर यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कोल्हापुरातील हुतात्मा क्रांती सामाजिक संस्थेच्या वतीनं दरवर्षी 9 ऑगस्ट क्रांती दिनाच्या पूर्वसंध्येला क्रांती ज्योत मिरवणूक काढण्यात येते. आज मिरजकर तिकटे इथून क्रांती ज्योत मिरवणूक काढण्यात आली.
त्यामुळे क्रांती दिनात हुतात्मा झालेल्या शहीदांच्या स्मृतींना उजाळा मिळाला. मिरजकर तिकटी इथल्या हुतात्मा क्रांती सामाजिक संस्थेच्या वतीनं दरवर्षी 8 ऑगस्टला क्रांती ज्योत मिरवणुकीचं आयोजन केलं जातं. या उपक्रमाला यंदा 35 वर्ष पूर्ण झाली आहेत. दरवर्षीप्रमाणे आज संध्याकाळी 5 वाजता मिरजकर तिकटी इथल्या हुतात्मा स्तंभापासून क्रांती ज्योत मिरवणूक काढण्यात आली. क्रांती ज्योत महापौर प्रतिभा नाईक-नवरे यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत प्रज्वलित करण्यात आली. शहरातील प्रमुख मार्गांवरून क्रांती ज्योतीची मिरवणूक काढण्यात आली आणि 9 ऑगस्टच्या क्रांतीमध्ये हुतात्मा झालेल्या व्यक्तींच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. यावेळी उपमहापौर परीक्षित पन्हाळकर, स्थायी समिती सभापती रमेश पोवार, राजेश लाटकर, आर.के. पोवार, सुभाष वोरा, रामेश्वर पत्की, किसन कल्याणकर, जयकुमार शिंदे, मदन सोडणकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. इचलकरंजी शहरात भटकी कुत्री आणि जनावरांचा वावर वाढल्यानं वाहतुकीचा खोळंबा होत असून लहान मोठे अपघातही होत आहेत. त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा आणि जनावरांचा बंदोबस्त करणं गरजेचं आहे. मात्र पालिकेत या मुद्द्यावरूनही शह-काटशहाचं राजकारण सुरू आहे. परिणामी भटक्या जनावरांच्या त्रासातून जनतेची सुटका होणार कधी या प्रश्नाचं उत्तर काही मिळत नाही. इचलकरंजी शहर आणि परिसराची लोकसंख्या 3 लाखांहून अधिक आहे. लोकसंख्या वाढत असली तरी आर्थिक अडचणीत असलेल्या नगरपालिकेकडे निधी नसल्यानं मूलभूत सुविधा आणि आरोग्यविषयक प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनतायत. तरीही इचलकरंजी नगरपालिकेतील शह-काटशहाचे राजकारण काही संपत नाही. रस्ते, सार्वजनिक स्वच्छता, पाणी याबरोबरीनं आता भटक्या जनावरांचा प्रश्नही इचलकरंजीत गंभीर बनलाय. शहराच्या अनेक भागात भटकी कुत्री आणि डुकरांचा सुळसुळाट वाढलाय. शहरातील मुख्य रस्त्यांवर अनेक ठिकाणी गायींचे कळप ठाण मांडून बसलेले असतात, तर रात्री अपरात्री कामानिमित्त फिरणाऱ्या नागरिकांना भटक्या कुत्र्यांचा प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. गेल्या महिन्याभरात एका बालकासह 9 जणांना तर कामगार चाळ परिसरातील 8 जणांना कुत्र्यांनी जखमी केल्याच्या घटना घडल्यात. कोल्हापूर रोडवरील कसाबखाना आणि थोरात चौकानजीक शांतीनगर भागातील कत्तलखान्याजवळील भटक्या कुत्र्यांमुळे तर नागरिकांना जीव मुठीत घेऊन फिरावं लागतंय. अंगावर धावून जाणं, चावा घेणं असे प्रकार घडतायत. ही भटकी कुत्री, डुकरं आणि अन्य जनावरांमुळे बऱ्याच ठिकाणी वाहतुकीचाही खोळंबा होत असून लहान मोठे अपघातही घडतायत. त्यामुळे भटक्या जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून वारंवार होतीये. काही वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्चून पालिकेनं भटक्या कुत्र्यांची नसबंदी करण्याचा निर्णयही घेतला होता, पण ही कारवाई फोल ठरल्याचं स्पष्ट झालंय. पालिका सभेत भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याबाबत मांडलेली लक्षवेधी सूचना फेटाळून लावली. त्यामुळे जनतेच्या अडचणी नगरपालिका समजून घेणार की नाही असा मुद्दा आहे. नगरपालिकेत सत्ताधारी गटाकडून प्रत्येक गोष्टीत राजकारण केलं जात असून सभागृहात जनतेच्या हिताचे नव्हे तर वैयक्तिक हिताच्या प्रश्नावर चर्चा होत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. कागल तालुक्यातील पिंपळगाव बुद्रुक इथले कुंडलिक केरबा माने हे देशसेवा बजावत असताना सीमेवर शहीद झाले. देशाचं रक्षण करणाऱ्या या वीर जवानाच्या कुटुंबियांना सुहास लटोरे यांनी 1 लाख रुपयांची मदत दिली आहे. अशा या वीर जवानाच्या कुटुंबियांचं रक्षण करणं आमचं कर्तव्य असल्याचं लटोरे यांनी यावेळी म्हटलं. पिंपळगाव बुद्रुक इथले शहीद कुंडलिक केरबा माने हे सीमेवर देशसेवा बजावत असताना पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या हल्ल्यात शहीद झाले. आज त्यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वीर जवानाच्या कुटुंबियांना सुहास लटोरे यांनी 1 लाख रुपयांची मदत दिली. कुंडलिक माने यांनी बलिदान देऊन देशाचं रक्षण केलं, म्हणूनच आम्ही सुखासमाधानानं राहतो. माने शहीद झाल्यानं त्यांच्या कुटुंबियांचं रक्षण करणं आमचं कर्तव्य आहे असं लटोरे यांनी यावेळी म्हटलं. यावेळी सुधाकर सासणे, संजय शिपुरे, अमर बोडके, सतीश ढेरे यांच्यासह माने कुटुंबीय उपस्थित होते. देशापुढे अनेक समस्या आहेत. या समस्यांना उत्तर देण्याचं सामर्थ्य फक्त शिक्षणातच आहे. उच्च शिक्षित युवा पिढी देशाचं शक्तीस्थळ आहे. त्यामुळे शिक्षणाचं सार्वत्रिकरण होत असताना त्याच्या गुणवत्ता वाढीकडेही लक्ष देण्याची जबाबदारी शिक्षणाशी संबंधित सर्वच घटकांची आहे असे उद्गार गृहमंत्री आर पाटील यांनी काढले. बापूजी साळुंखे यांच्या 26व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित सोहळ्यात ते बोलत होते. निवडणुकीच्या तोंडावर शिक्षण संस्थांना खुश करण्यासाठी सरकारची धोरणं बदलतील, मात्र समाजाची बांधिलकी आणि विकास याबाबतीतलं धोरण शिक्षण संस्थांनी कधीच बदलू नये असंही नामदार पाटील यांनी यावेळी नमूद केलं.
डॉक्टर बापूजी साळुंखे यांच्या 26व्या स्मृतिदिनानिमित्त बापूजी साळुंखे शिक्षण संस्थेच्या वतीनं विवेकानंद कॉलेजच्या सभागृहात स्मृतिदिन सोहळा पार पडला. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष गृहमंत्री आर पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचाही गौरव नामदार पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना गृहमंत्री आर पाटील यांनी शिक्षण, राजकारण, सरकारची भूमिका आणि शिक्षकांची जबाबदारी या विषयावर मुक्त चिंतन केलं. एकीकडे विद्यापीठाच्या शिक्षणाचा दर्जा वाढवावा अशी मागणी होत आहे, तर दुसरीकडे प्राथमिक शिक्षणातच शाळा सोडणाऱ्या मुलांना किमान शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी विविध सुविधा देण्याची मागणी होतीये. समाजातील एक वर्ग विमानतळ सुरू करण्याची मागणी करतोय, तर दुसरा वर्ग खेडेगावातील रस्ते व्यवस्थित व्हावेत अशी मागणी करतोय. या दोन्ही घटकांचा समन्वय साधण्याची जबाबदारी सरकार पार पाडतंय असं सांगून देशापुढील सर्व समस्या सोडवण्याची ताकद फक्त शिक्षणात आहे. आज शिक्षणाचं सार्वत्रिकरण होत असताना त्याच्या गुणवत्ता वाढीकडे लक्ष देण्याची जबाबदारी शैक्षणिक घटकांवर आहे. वेतनेतर अनुदान, शाळा खोल्यांचं भाडं, कायम विना अनुदानित तत्व अशा अनेक प्रश्नांवर सरकारची भूमिका निवडणुकीच्या तोंडावर बदलेल, पण शिक्षण संस्थांनी समाजाच्या विकासाशी जोडलेलं धोरण बदलता कामा नये असंही नामदार पाटील यांनी नमूद केलंय. याप्रसंगी संत साहित्यिक डॉक्टर यशवंत पाठक यांचंही व्याख्यान झालं. या कार्यक्रमाला संस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे, अशोक कारंडे, शुभांगी गावडे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी आणि शिक्षक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. दरम्यान करवीर तालुक्यातील वळंगे निगवे दुमाला इथल्या ज्योतिर्लिंग हायस्कूलच्या वतीनंही बापूजी साळुंखे यांच्या स्मृतिदिनानिमित्त विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शिक्षण आणि पर्यावरणाचं महत्त्व सांगत परिसरातील गावांमध्ये प्रभात फेरीही काढण्यात आली. डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस या रोगांबरोबरच स्वाईन फ्लूचे रुग्णही आढळून आलेत. फुलेवाडी आणि टोप इथल्या 2 महिलांना स्वाईन फ्लू सदृश आजाराच्या पार्श्वभूमीवर CPR-मध्ये दाखल करण्यात आले. लेप्टोस्पायरोसिसचे 2, डेंग्यूचे 4, कावीळचा 1 तर तापाचे 5 रुग्ण उपचार घेत आहेत. सांगली जिल्ह्यातील स्वाईन फ्लूचे 2 रुग्ण कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात दाखल झालेत. जिल्ह्यात यावर्षी स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळल्यानं आरोग्य विभाग सतर्क झालाय. 3 वर्षापूर्वी स्वाईन फ्लूच्या रोगानं कोल्हापुरात अक्षरशः थैमान घातलं होतं. यंदा मात्र स्वाईन फ्लू रोगाचं प्रमाण कमी असलं तरी गेल्या 2 दिवसात CPR आणि खासगी रुग्णालयांमध्ये स्वाईन फ्लूचे 4 रुग्ण उपचारासाठी दाखल झालेत. फुलेवाडी आणि टोप इथल्या 2 महिलांना स्वाईन फ्लू संशयित म्हणून स्वतंत्र कक्षात दाखल करण्यात आलंय. त्यांच्या घशाचा स्वॅब तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात आलाय. सांगली जिल्ह्यातील करंजवडे इथल्या विलास शामराव पाटील आणि सुरेखा विलास पाटील या पती पत्नींना स्वाईन फ्लूची लागण झाली असून त्यांना कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याशिवाय विचारेमाळमधील गुलाब मारुती क्षीरसागर या वृद्धाला आणि रत्नागिरी इथल्या एका रुग्णाला लेप्टोस्पायरोसिसची लागण झाली असून त्यांनाही CPR-मध्ये दाखल करण्यात आले. CPR-मध्ये डेंग्यूचे 4 रुग्ण उपचार घेत असून हे रुग्ण गडिंग्लज आणि इचलकरंजी इथले आहेत. कावीळचा 1 रुग्ण आणि तापाचे 4 रुग्ण CPR-मध्ये उपचार घेत आहेत. स्वाईन फ्लू संशयित 2 रुग्ण कोल्हापुरात आढळून आल्यानं आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. सामाजिक शांततेसाठी हिंदू मुस्लिम यांच्यात सलोखा असणं महत्त्वाचं आहे असं प्रतिपादन पोलीस अधीक्षक विजयसिंह जाधव यांनी केलं. बागल चौकातील कब्रस्तान मस्जिद आणि शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या सर्वपक्षीय इफ्तार पार्टीत ते बोलत होते. यावेळी सामाजिक शांततेसाठी सामुदायिक दुआ पठणही करण्यात आलं. रमजान महिन्यातील शेवटच्या रोजानिमित्त बागल चौकातील कब्रस्तान मस्जिद आणि शाहूपुरी पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमानं सर्वपक्षीय इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. पोलीस अधीक्षक विजयसिंह जाधव, भीमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन धनंजय महाडिक, महापौर प्रतिभा नाईकनवरे यांनी मुस्लिम बांधवांना फळांचा आहार देऊन उपवास सोडला. यावेळी सामाजिक शांतता आणि सलोखा वाढण्यासाठी तसंच शहीद जवानांना अभिवादन करण्यासाठी दुआ पठण करण्यात आलं. यावेळी बोलताना पोलीस अधीक्षक जाधव यांनी कोल्हापूर ही लढवय्यांची भूमी असून कोल्हापूरचे जवान देश रक्षणाचं कर्तव्य बजावत असल्याचं सांगितलं. यावेळी शहर पोलीस उपअधीक्षक विठ्ठल पवार, पोलीस निरीक्षक यशवंत केडगे, प्रताप पोमण, रामभाऊ चव्हाण, महिला बालकल्याण सभापती सरस्वती पोवार, नगरसेविका लीला धुमाळ, नगरसेवक प्रकाश नाईकनवरे, संजय मोहिते, उर्मिलाताई मुतकेकर, दिलीप देसाई, अकबर महात, तौफिक मुल्लाणी, रहीम सनदी, नितीन लोहार यांच्यासह सर्वपक्षीय मान्यवर उपस्थित होते. DSK मोटोव्हील्सनं गाडी वितरण क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी नोंदवली आहे. आता ही कंपनी दुचाकी निर्मिती क्षेत्रातही उतरतीये.
ह्योसुंग या विख्यात कंपनीसोबत तंत्रज्ञान करार असल्यानं दुचाकींची श्रेणी पसंतीस उतरेल असा विश्वास DSK मोटोव्हील्सचे अध्यक्ष शिरीष कुलकर्णी यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. DSK ही बांधकाम क्षेत्रातील अग्रणी कंपनी आहे. टोयोटा कंपनीच्या गाड्यांचं वितरण DSK मोटोव्हील्सच्या माध्यमातून केलं जातं. आता ही कंपनी दुचाकी उत्पादनाच्या क्षेत्रात उतरली आहे. यासाठी कोरियाच्या ह्योसुंग या विख्यात कंपनीसोबत करार करण्यात आल्याची माहिती शिरीष कुलकर्णी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. 250 आणि त्याहून अधिक सीसी इंजिन क्षमतेच्या सुपरबाईक्स बाजारात आणत असल्याचं कुलकर्णी यांनी सांगितलं. ॲक्विला प्रो GT 250R, GT 650R, ST7 अशा 5 मॉडेल्सपैकी 3 मॉडेल्सचं अनावरण करण्यात आलं. उंची दुचाकींचा शौक असणाऱ्यांसाठी DSK ह्योसुंगच्या गाड्या म्हणजे पर्वणी ठरेल असंही त्यांनी सांगितलं. या कंपनीनं कोल्हापुरात शोरूम सुरू केलं असून ते राज्यातील 4थं आणि देशातील 27वं शोरूम आहे. या व्यतिरिक्त सर्व्हिस व्हॅनद्वारे देखभाल दुरुस्तीची सेवा टाय अप सेंटर्समधून सर्व्हिस दिली जाणार आहे. टोप खाणीबाबत स्थायी सभेत चर्चा झाल्यानंतर टोपच्या उपसरपंच आणि सदस्यांनी पत्रकार परिषद घेऊन स्थायी समिती सभापतींवर चुकीचे आरोप केलेत. पण महापालिका प्रशासनानं याबाबत कोणतीही कारवाई केलेली नाहीये. याच्या निषेधार्थ आज स्थायी समिती सभा तहकूब करण्यात आली. कोल्हापूर महानगरपालिकेची स्थायी समिती सभा सभापती रमेश पोवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. राजू लाटकर आणि मधुकर रामाणे यांनी भारतीय सैन्यावर पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या हल्ल्याचा निषेध केला. अतिक्रमण विभाग पूर्णपणे भ्रष्टाचारानं बरबटला आहे असा आरोप महेश गायकवाड यांनी केला. या विभागात अनेक कर्मचारी कित्येक वर्ष काम करतायत. जप्त केलेल्या साहित्याचा हिशोब नाही, परस्पर पैसे घेऊन गाड्या जोडल्या जातात असंही त्यांनी सांगितलं. शारंगधर देशमुख यांनी अतिक्रमण कारवाई करताना भेदभाव केला जात असल्याचा आरोप केलाय. अतिक्रमण विभागाकडे जास्त वर्ष असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या बदल्या तातडीनं केल्या जातील असं प्रशासनानं यावेळी स्पष्ट केलं. मधुकर रामाणे यांनी खड्ड्यांचा विषय उपस्थित केला. रस्त्याच्या पॅचवर्कसाठी वॉर्ड ऑफिसला 10 लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे असं प्रशासनानं नमूद केलंय. टोप खाणीबाबत मागील बैठकीत चर्चा झाली होती. त्यानंतर टोपच्या उपसरपंच आणि सदस्यांनी पत्रकार परिषद घेऊन स्थायी सभापतींवर चुकीचे आरोप केले. पण महापालिका प्रशासनानं याबाबतीत कोणतीही कारवाई केलेली नाही. अशा प्रकारे जर प्रशासन काहीच करत नसेल तर आम्हीच का इतरांशी वाकडं व्हायचं असं सांगून टोपचे उपसरपंच आणि इतर सदस्यांनी महापालिकेच्या प्रशासनाचा निषेध करत आजची सभा तहकूब केली. बातमीपत्राच्या पुढच्या भागात पाहूया. वन्नूर इथल्या शाळेत रोटरी क्लब ऑफ कागल MIDC यांच्या वतीनं बांधलं स्वच्छतागृह. विद्यार्थ्यांसाठी अन्न सुविधा देण्यात येणार. संगीत सूर्य केशवराव भोसले यांची 123वी जयंती अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीनं भव्य स्वरूपात साजरी करण्यात येणार. या आणि इतर काही बातम्यांसह बातमीपत्राच्या पुढच्या भागात भेटूया काही विश्रांतीनंतर. हे बघ, घरी गेल्यावर लगेच तयार हो. आज आपण तुझ्या इंजिनिअरिंगच्या ऍडमिशनसाठी कॉलेजात जातोय. पण पप्पा, माझ्या चॉईसेस कॉलेजमध्ये. सॉरी, आय वॉन्ट बेस्ट इन्स्टिट्यूट, जिथं तुझ्या करिअरला परफेक्ट शेप मिळेल. धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स BMAT. इथं आहे वेल एक्सपिरियन्स्ड अँड हायली क्वालिफाईड स्टाफ, ॲडव्हान्स कम्प्युटर लॅब अँड वायफाय कॅम्पस, स्टेट ऑफ द आर्ट लायब्ररी, वेल इक्विप्ड लॅबोरेटरी, इंडस्ट्रियल ग्रेड वर्कशॉप, लोन फॅसिलिटी असिस्टन्स, टू अँड फ्रो बस सर्व्हिस, इंडस्ट्रियल लेवल इन्फ्रास्ट्रक्चर. उज्ज्वल भविष्याची पहाट धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स BMAT. NH4 विकासवाडी कागल. कॉन्टॅक्ट 02325 243 977. पण पप्पा, मला BMATला ऍडमिशन घ्यायचं आहे. आपल्याला तिथंच जायचं आहे. येस. नव्या युगात नव्या जमान्यात आता महत्त्व आलंय स्पेशलायझेशनला. आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनुभव असणारे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट डॉक्टर विलास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत कोल्हापूर किडनी केअर अँड सुपर स्पेशालिटी सेंटर, हायली इक्विप्ड डायलिसिस युनिट, ICU आणि ऑपरेशन थिएटर म्हणजे किडनी विकारानं त्रस्त रुग्णांसाठी नवसंजीवनी. रक्तदाब, मधुमेह आणि किडनी ट्रान्सप्लांट सह सर्व प्रकारच्या किडनी व्याधींवर इथं होतात अचूक उपचार.
सर्वोत्तम तंत्रज्ञानातून तर डॉक्टर कौस्तुभ औरंगाबादकर यांच्या ज्ञानाचा अनुभवाचा लाभ मिळतो मेंदू आणि मज्जातंतू विकारांच्या रुग्णांना. इथला न्यूरोलॉजी विभाग म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाचे तंत्रज्ञान आणि रुग्णांची संपूर्ण काळजी. इथला नेत्रोपचार विभाग सेवा देतो डोळ्यांच्या सर्व विकारांवर. तिरडेपणा, लहान मुलांचे डोळ्याचे विकार, फेको विथ फोल्डेबल लेन्स सह मोतीबिंदूवर उपचार होतात आय स्पेशालिस्ट डॉक्टर श्रद्धा नाईक यांच्याकडून. सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्सच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत कोल्हापूर किडनी केअर अँड सुपर स्पेशालिटी सेंटर. परिपूर्ण नवरदेव बनण्यासाठी महालक्ष्मी ॲपरल्स, राजारामपुरी, चौथी गल्ली, कोल्हापूर. घर म्हणजे नव्हेत नुसत्या चार भिंती, तर तिथं हवी जवळीक निसर्गाशी. मन आणि शरीर प्रफुल्लित करणारा निळ्या तलावाचा सहवास, व्यायाम, योगा, खेळ यांची अत्याधुनिक साधनं आणि 100% समाधान देणारी घराची परिपूर्ण रचना. म्हणूनच आपली पावलं वळणार आहेत रंकाळा तलावाशेजारी हरिओम नगर जवळ उभ्या राहणाऱ्या ब्ल्यू रिज या गृहनिर्माण प्रकल्पाकडे. कोल्हापुरात प्रथमच पोडियम पद्धतीनं पार्किंग सह सर्व सुविधा देणाऱ्या आणि आपल्या स्वप्नातील घराची संकल्पना प्रत्यक्षात साकारणाऱ्या ब्ल्यू रिज मधील फ्लॅटसाठी मिळेल राष्ट्रीयकृत बँकेकडून अर्थसहाय्य. ऑफिस संपर्क स्पार्कल बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड, 250B/35A, यशवंत पार्क, नागाळा पार्क, राजहंस प्रिंटिंग प्रेस जवळ, कोल्हापूर. साइट संपर्क ब्ल्यू रिज प्रोजेक्ट, रिव्हिजनल सर्वे नंबर 1104, प्लॉट नंबर 4, हरिओम नगर, अंबाई टँक जवळ, कोल्हापूर. भाई साहब आप रोते क्यों हो? तो क्या करूं यार, ये वापस मैके आती ही नहीं है. वक्रतुंड मोटर्स, मारुति ऑथोराइज्ड सर्विस स्टेशन. अपनी मारुति कहीं भी लो और वक्रतुंड में पाओ टोटली फ्री कूपन सर्विस, कंप्यूटराइज्ड व्हील अलाइनमेंट एंड बैलेंसिंग, डिकार्बोनाइज्ड मशीन, हेडलैम्प टेस्टिंग मशीन और मारुति उद्योग द्वारा ट्रेंड स्टाफ. ये बेहतरीन सर्विस देने का हमारा वादा है और इसलिए तो ये मायके वापस आती ही नहीं यार. मॅरेजेस मेड इन हेवन. लग्न आयुष्याची नवी इनिंग. लग्न 2 जीवांची एकरूपता. लग्न 2 कुटुंबांची समरसता. लग्न एक नवा प्रवास. वैवाहिक आयुष्याच्या प्रवासाची सुरुवात करा मॅरेज मेकरच्या साथीनं. या अनमोल क्षणांना अलगद झेलून आम्ही देतो तुमच्या ओंजळी. मॅरेज मेकर, पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी. मॅरेज मेकर. संपर्क 0231 2 650 907 आणि 9921662266. HP चाय, जब दिल चाहे चाय, HP चाय. कुछ खास हो जाए जब दिल चाहे चाय. खास बात, खास सुगंध, खास बात, खास उमंग. जब दिल चाहे चाय, HP चाय. जब दिल चाहे चाय. जब दिल चाहे चाय, जब दिल चाहे चाय. HP चाय, वाकई कुछ खास चाय.
आता आपलं उज्ज्वल करिअर आपल्या हाती. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे डॉक्टर बापूजी साळुंखे डिपार्टमेंट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाशी संलग्न असलेला हॉस्पिटॅलिटी आणि टुरिझम स्टडीज मध्ये BSc कोर्स, महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग टेक्नॉलॉजी तसंच कुकरी, बेकरी आणि कन्फेक्शनरी यामध्ये 1 वर्ष कालावधीचा सर्टिफिकेट कोर्स, व्यक्तिशः तसंच व्यावसायिक प्रशिक्षण देणारी नामवंत संस्था, कुशल प्राध्यापक वर्ग, प्रशस्त कार्यशाळा, नामांकित शेफचं मार्गदर्शन, शिका आणि कमवा योजना, नोकरीसाठी विद्यार्थ्यांना संपूर्ण सहाय्य, शिवाय अत्यंत प्रशस्त व प्रगत कॅम्पस, खास मुलींसाठी हॉस्टेल सुविधा तसंच अत्याधुनिक किचन्स, बेकरी आणि कन्फेक्शनरीज लॅब, हाऊसकीपिंग आणि फूड अँड बेवरेज वर्कशॉप. याबरोबरच कॅम्पस इंटरव्ह्यू मार्फत विद्यार्थ्यांसाठी पंचतारांकित हॉटेल्स व क्रूज लाईनवर नोकरी प्राप्त करून देणारी हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीतील अग्रगण्य प्रशिक्षण संस्था डॉक्टर बापूजी साळुंखे डिपार्टमेंट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, 2130 ई वॉर्ड, ताराबाई पार्क, कोल्हापूर. फोन 0231 2 666 337. शैक्षणिक क्षेत्रातील 5 वर्षांची यशस्वी वाटचाल आणि शेकडो विद्यार्थ्यांना दिलेलं मार्गदर्शन हे ग्रास्पचं वेगळेपण. ग्रास्प म्हणजे केवळ क्लास नव्हे, ग्रास्प एक परंपरा आहे, ग्रास्प एक तंत्रज्ञान आहे, ग्रास्प एक ओळख आहे. जेव्हा ओलांडायची असतात आव्हानांची क्षितिज, तेव्हा ग्रास्प देतं नेमकी दिशा. 11वी 12वी सायन्स व नॅशनल लेवलच्या JEE, NEET व इतर प्रवेश परीक्षांकरता विशेष मार्गदर्शन, तसंच शालेय स्तरावरील 8वी ते 10वी वर्गांकरता IIT, NEET फाउंडेशन कोर्सेस एकाच छताखाली. ग्रास्प ग्रँड अकॅडमी ऑफ सावंत पाटील, हॉटेल मराठा रिजन्सी समोर, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. संपर्क 9850 05 1417. स्टाईल, फॅशन, कम्फर्ट, फील. ब्लू मॅन. पुरुषांचे व्यक्तिमत्व खुलवणारे, रुबाबदार बनवणारे प्युअर कॉटनचे, प्लेन, चेक्स आणि लाइनिंगचे एकापेक्षा एक आकर्षक शर्ट्स. ब्लू मॅन. 100% एक्सपोर्ट होणारे दर्जेदार इटालियन फॅब्रिक, मजबूत स्टिचिंग, परफेक्ट फिटिंग. यामुळेच ब्लू मॅन शर्ट्स बनतात तुमच्या व्यक्तिमत्वाची ओळख. ब्लू मॅन शर्ट्सचे फॅक्टरी आउटलेट असलेले राजारामपुरी 3ऱ्या गल्लीतील श्री महावीर गारमेंट्स सादर करत आहे ब्रँड प्रमोशन ऑफर. 1 शर्ट खरेदीवर 1 शर्ट फ्री मिळवा, 2 शर्ट खरेदीवर 3 शर्ट फ्री मिळवा आणि 3 शर्ट खरेदीवर तब्बल 5 शर्ट मिळतील फ्री. अशी संधी नेहमी येत नाही. आजच राजारामपुरी 3ऱ्या गल्लीतील महावीर गारमेंट्सच्या शोरूमला किंवा पुणे बेंगलोर हायवे उजळाईवाडी येथील ब्लू मॅन फॅक्टरीला भेट द्या. ब्लू मॅन, द नेम फॉर ट्रस्ट, क्वालिटी, स्टाईल अँड एलिगन्स. उज्ज्वल करिअरसाठी शिक्षणाचा पाया भक्कम हवा, जो मिळतो कीर्ती क्लासेसमध्ये. IIT, JEE मेन्स आणि ॲडव्हान्स, नीट, बीट्स, VIT इत्यादी प्रवेश परीक्षांसाठी आणि 11वी 12वी PCMB साठी प्रवेश सुरू. 4 मजली प्रशस्त इमारत, हवेशीर क्लासरूम्स, कम्प्युटराइज्ड नोट्स, टेस्ट सिरीज, सुसज्ज ग्रंथालय आणि उच्च विद्या विभूषित संशोधक, अनुभवी तज्ञ प्राध्यापक डॉक्टर VK जोशी सर स्वतः सर्व विषय शिकवतात. म्हणून तर आजवर कीर्ती क्लासेसचे शेकडो विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले, उज्ज्वल करिअरचे मानकरी बनले. यावर्षी KVPI ही मानाची स्कॉलरशिप मिळवणारा आणि IIT मध्ये प्रवेश मिळवणारा ब्रह्मेश जोशी हा कोल्हापुरातील एकमेव विद्यार्थी कीर्ती क्लासचाच. असेच हजारो गुणवंत विद्यार्थी बनवण्यासाठी कटिबद्ध आहे कीर्ती क्लासेस. कारण आम्ही जाणतो, शिक्षण म्हणजे नव्हे बाजार. कीर्ती क्लास आहे ज्ञानदानाचा वसा आणि विद्यार्थ्यांचा आधार. कीर्ती क्लासेस. अस्सल विना पावडर दूध, शाहू दूध सर्वत्र उपलब्ध.
अत्याधुनिक उपकरणांद्वारे हृदयरोगाचं पूर्वनिदान करून त्यासाठी अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी तसेच हृदयाला असलेलं छिद्र आता विनाछेद शस्त्रक्रियेनं बंद करण्याची किमया साधली आहे डॉक्टर आडनाईक यांनी. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सुरू झालंय स्वस्तिक हॉस्पिटल. अतिरक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, बालकांचे जन्मजात हृदयविकार यावर कुशल आणि आधुनिक उपचार. अत्याधुनिक उपकरणांनी आणि तज्ञांनी सुसज्ज ICU. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरवलेले तज्ञ डॉक्टर अर्जुन आडनाईक यांचं प्रमुख मार्गदर्शन. रुग्णवाहिका, पॅथॉलॉजी, डिजिटल एक्स-रे, पेसमेकर, TMT, होल्टर अशा सुविधांनी सुसज्ज हॉस्पिटल म्हणजे स्वस्तिक हॉस्पिटल. म्हणूनच तर नवतंत्रज्ञान आणि माणुसकी जपत हृदयावर राज्य करणारे डॉक्टर आडनाईक यांचं स्वस्तिक हॉस्पिटल म्हणजे रुग्णांना नवसंजीवनी. स्वस्तिक हॉस्पिटल, ताराराणी चौक, साई दर्शन हॉटेल मागे, कोल्हापूर. फोन 2535373. उज्ज्वल भवितव्यासाठी नवशिक्षण पीठ अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स. ME, MBA, इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक आणि फार्मसी कोर्सेस. इथे मिळते पदवी सोबतच शिक्षणाच्या आनंदाची वॉरंटी. नामांकित तसंच आंतरराष्ट्रीय कंपनीशी संपर्क असलेला ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल, वायफाय कॅम्पस, अत्याधुनिक संगणक लॅब, सुसज्ज ग्रंथालय, प्रशस्त रीडिंग हॉल तसंच मुला-मुलींसाठी स्वतंत्र अद्ययावत हॉस्टेल, ऑनलाईन परीक्षा केंद्र याबरोबरच विद्यार्थ्यांसाठी बसची सुविधा. कार्यक्षम व्यवस्थापन आणि अनुभवी व तज्ञ प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली घडवा आपल्या पाल्याचं उज्ज्वल भवितव्य. ISO मानांकन प्राप्त अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, पुणे बेंगलोर हायवे, वाटारतर्फे वडगाव, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. फोन 023024077740. दिवसाचा पवित्र प्रारंभ करील कागलचा ओंकार बंब. ओंकार बंब म्हणजे कमी वेळेत कमी जळणात भरपूर पाणी. वापरण्यास सोपा, जळण घालण्यासाठी कप्पा. कोणतंही जळण वापरा. नारळाच्या झावळ्या, बागेतील शेतातील केर कचरा, शेडी, लाकूड अगदी काहीही. पाण्याचं तापमान दाखवण्यासाठी टेम्परेचर मीटरची सोय. धूर उंचीवर काढता येतो. बाथरूम शॉवरला गरम पाणी घ्या. उत्तम घडण आणि पावडर कोटिंगमुळे दीर्घायुषी. शिवाजी विद्यापीठानं प्रमाणित केलेला कागलचा ओंकार बंब. हजारो ग्राहकांचा विश्वास, समाधानी, आनंदी खास. आपणही आनंदात सहभागी होऊया. कागलचा ओंकार बंब घरी घेऊन जाऊया. ओंकार बंब, मेन रोड, कागल. फोन 2434427. पक्वानांचा महारथी हॉटेल सारथी. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी एक भव्य इमारत, जणू आरसे महाल. निसर्ग सानिध्याचा आभास देणारं, कोल्हापूरच्या वैशिष्ट्यांची आणि इतिहासाची चुणूक दाखवणारी चित्रनगरी. सज्ज आहे आपल्या क्षुधा शांतीसाठी अगदी प्रसन्न मनाने. प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट, सारथी प्युअर व्हेज. पंजाबी, चायनीज, महाराष्ट्रीयन ज्युसेस आणि आईस्क्रीम्स ही. कुशल व्यवस्थापनाखाली अगत्याची आपलेपणाची सेवा. चिमुकल्यांसाठी एंटरटेनिंग गेम्स. स्वच्छ, सुंदर, भव्य डायनिंग व्यवस्था. पार्किंग, लिफ्ट, AC, नॉन AC आणि पार्सल सुविधा असणारं फॅमिली रेस्टॉरंट. सारथी प्युअर व्हेज. पक्वानांचा महारथी हॉटेल सारथी. ईगल प्राईड, पहिला मजला, मिरजकर तिकटी, मंगळवार पेठ, कोल्हापूर. बातमीपत्राच्या अखेरच्या भागात आपलं स्वागत. रोटरी क्लब ऑफ कागल MIDC यांच्या वतीनं सामाजिक बांधिलकीतून तालुक्यातील वन्नूर इथल्या शाळेत स्वच्छतागृह बांधण्यात आलंय. कणेरीवाडी इथल्या शाळेतही स्वच्छतागृह उभारणीचं काम सुरू आहे, अशी माहिती रोटरीच्या वतीनं देण्यात आली. रोटरी फाउंडेशनच्या वतीनं सामाजिक उपक्रमांसाठी निधी उपलब्ध करून दिला जातो. या निधीतून रोटरी क्लब ऑफ कागल MIDC यांच्या वतीनं शाळांना स्वच्छतागृह बांधून देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आलाय. त्यानुसार कागल तालुक्यातील वन्नूर इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह बांधण्यात आलंय. कणेरीवाडी इथंही स्वामी समर्थ विद्यालयात स्वच्छतागृह उभारणीचं काम सुरू असल्याचं रोटरीचे मनीष देशपांडे आणि कुमार पाटील यांनी सांगितलं. स्वर्गीय गागी देसाई स्मृतिदिनानिमित्त महाराणी शांतादेवी गायकवाड गृहशास्त्र शिक्षण संस्थेच्या गागी देसाई टोपीवाले विद्याभवनमध्ये गणवेश वाटप आणि संगणक कक्ष उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला. कोल्हापुरातील महाराणी शांतादेवी गायकवाड गृहशास्त्र शिक्षण संस्थेच्या गागी देसाई टोपीवाले विद्यालयात स्वर्गीय गागी यांच्या स्मृतिदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन आणि गागी यांच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी शामराव विठ्ठल कोऑपरेटिव्ह बँकेचे शाखाधिकारी अजित इराज आणि मान्यवरांच्या हस्ते विद्यालयातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थिनींना गणवेश वाटप करण्यात आलं.
त्याचबरोबर संचार इन्फोटेक मुंबई यांच्याकडून विद्यालयाला देण्यात आलेल्या 5 संगणकांचंही मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. कार्यक्रमाला संस्थेच्या अध्यक्षा मालती ठाकूर, मुख्याध्यापिका संध्या देशमुख, जयश्री कुंभार, हेमलता शेलार, आरती माने, सुनील कुंभार यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. संगीत सूर्य केशवराव भोसले यांची 123वी जयंती अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीनं भव्य दिव्य स्वरूपात 9 ऑगस्ट रोजी साजरी करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत, अशी माहिती मराठी नाट्य परिषदेचे कोल्हापूर शाखेचे अध्यक्ष मनोहर कुईंगडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. नाट्यकलावंत संगीत सूर्य केशवराव भोसले यांची 123वी जयंती शुक्रवार 9 ऑगस्ट रोजी आहे. त्यानिमित्त अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कोल्हापूर शाखेच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. यानिमित्त प्रख्यात गायिका श्रीमती फैयाज यांच्या नाट्यगीतांचा लागी कलजवा में कट्यार या श्रवणीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. तर गायिका सुचित्रा मोर्डेकर आणि संपदा माने यांचा विशेष सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष मनोहर कुईंगडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. केशवराव भोसले नाट्यगृहात होणाऱ्या या कार्यक्रमाला रसिकांनी उपस्थित राहावं असं आवाहन उपाध्यक्ष प्राचार्य शशिकांत चौधरी यांनी केलंय. पत्रकार परिषदेला कार्यवाहक SR हिरेमठ, प्रफुल्ल महाजन, मिलिंद अष्टेकर उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघाच्या वतीनं करवीर तालुक्यातील बालिंगा इथं इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. ग्रामपंचायत पदाधिकारी आणि नागरिकांच्या उपस्थितीत ही इफ्तार पार्टी संपन्न झाली. तसंच राधानगरी तालुक्यातील फेजिवडे इथंही पोलीस ठाण्याच्या वतीनं इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघाच्या करवीर तालुका शाखेच्या वतीनं बालिंगा इथं इफ्तार पार्टी आयोजित करण्यात आली होती. सरपंच गीता कांबळे, उपसरपंच दशरथ वाडकर, मानवाधिकार संघाचे करवीर तालुका अध्यक्ष निलेश कांबळे, मुस्लिम सुन्नत जमातचे अध्यक्ष खुतबुद्दीन मळनेर, डॉक्टर बदरुद्दीन मळनेर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत ही इफ्तार पार्टी संपन्न झाली. विश्वशांती आणि बंधुभाव यासाठी दुवा करण्यात आली. विविध जाती धर्माच्या नागरिकांनी एकमेकांना खजूर आणि फळं भरवून एकात्मतेचा संदेश दिला. दरम्यान राधानगरी पोलीस ठाण्याच्या वतीनं फेजिवडे इथं इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी DYSP वैशाली माने यांच्या हस्ते फळं देऊन मुस्लिम बांधवांनी रोजा सोडला. जाती धर्मामध्ये एकोपा नांदावा यासाठी अशा प्रकारचे उपक्रम हाती घेतले पाहिजेत असं मत वैशाली माने यांनी व्यक्त केलं. याप्रसंगी सरपंच माया कांबळे, पोलीस कॉन्स्टेबल शैलेश पवार, मानसिंग राजपूत, माजी सरपंच हसन राऊत, बशीर राऊत, ग्रामसेवक सर्जेराव कांबळे, रावसाहेब कसेकर, संजय पोर्लेकर यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. भूदरगड तालुक्यातील शिवडाव ग्रामपंचायतीच्या आरक्षित जागेत पोलीस पाटील वसंत वासकर यांनी अतिक्रमण केलंय. हे अतिक्रमण काढण्याबाबत कोणतीच कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे शिवडाव ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी राधानगरी प्रांताधिकारी कार्यालयासमोर उपोषण केलं. ग्रामपंचायतीच्या 7 गुंठे आरक्षित जागेत पोलीस पाटील वासकर यांनी जनावरांसाठी गोठा बांधून अतिक्रमण केल्याचा पदाधिकाऱ्यांचा आरोप आहे. हे अतिक्रमण काढण्याचा ठराव 15 ऑगस्ट 2012च्या ग्रामसभेत झाला होता. याबाबतची माहिती पोलीस आणि तहसीलदार यांना देण्यात आली होती. तहसीलदारांनी चौकशी करून त्याचा अहवाल राधानगरी प्रांताधिकाऱ्यांना दिलाय. मात्र कारवाई करण्यात दिरंगाई होत असल्यानं उपसरपंच प्रकाश तवटे, ग्रामपंचायत सदस्य श्रावण पाटील, वसंत कांबळे, तंटामुक्त समिती अध्यक्ष लहू कुडतरकर आणि सुरेश देसाई यांनी राधानगरी प्रांताधिकारी कार्यालयासमोर उपोषण केलं. कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीनं रविवारी जिल्हास्तरीय शाहू जलतरण स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. विविध प्रकारांमध्ये होणाऱ्या या स्पर्धेसाठी जिल्ह्यातून 136 स्पर्धकांनी सहभाग घेतलाय, अशी माहिती असोसिएशनच्या वतीनं पत्रकार परिषदेत देण्यात आली. कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीनं 4 वर्षापासून जिल्हास्तरीय शाहू जलतरण स्पर्धेचं आयोजन केलं जात आहे. यंदा स्पर्धेचं 5वं वर्ष आहे. स्पर्धेत 7 ते 17 वर्ष वयोगटातील मुलं-मुली तसंच 17 वर्षावरील पुरुष आणि महिला अशा 136 स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे, अशी माहिती असोसिएशनच्या वतीनं देण्यात आली आहे. रविवारी सकाळी भवानी जलतरण तलाव इथं फ्री स्टाईल, बॅकस्ट्रोक, बेस्ट स्ट्रोक, बटरफ्लाय अशा प्रकारात ही स्पर्धा होणार आहे. पत्रकार बैठकीला असोसिएशनचे अध्यक्ष DK अतितकर, जनरल सेक्रेटरी माणिक मंडलिक, स्पर्धा सेक्रेटरी नील पंडित बावडेकर, संभाजीराव मांगरे पाटील उपस्थित होते. आता एक नजर सोन्या चांदीच्या दरांवर.
शेवटी पुन्हा एकदा पाहूया ठळक घडामोडी. शहीद जवान कुंडलिक माने यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात आणि शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार. मोटरसायकलला फॅन्सी नंबर देण्यासाठी 800 रुपयांची लाच घेणारा लिपिक सागर शिंगे आणि एजंट सचिन पाटील अँटी करप्शनच्या जाळ्यात. जवाहरनगर परिसरातील सुरेश लंबोदर मासलकर या तरुणाचा डेंग्यू सदृश्य तापानं मृत्यू. आणि गोवा बनावटीच्या मद्याची वाहतूक करणारी व्हॅन पकडून सुमारे 4.25 लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक, उत्पादन शुल्क विभागाची कारवाई. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.